नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना महत्त्वाचा व्हिडिओचा विषय असा आहे की बाग एकसारखी फुटून आली आणि त्यानंतर विरळणी आणि सपकेन ही कशा पद्धतीने केली पाहिजे आणि त्याच दरम्यान डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की एकसारखी फूट आली त्यानंतर विरळणी करून सपकेन करणं आणि सपकेन नंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन जर चांगलं ठेवलं तर भरपूर माल आपल्याला कसा मिळू शकतो आणि कुठल्याही पिकामध्ये चांगलं मार्गदर्शन त्या ठिकाणी तुम्ही घेत असताना जर कुणाचंही मार्गदर्शन घेत असाल पण त्यांनी दिलेलं वेळापत्रक जर तुम्ही 100% फॉलो केलं तर तुम्हाला अशा पद्धतीत रिझल्ट मिळतात। माझ्यासोबत शेतकरी आहेत ज्यांचा सुधाकर व्हरायटीचा, दादा या ना पुढं, आता ही सुधाकर व्हरायटी हो काड्या फुटून आल्या, हे दुसरं वर्ष आहे म्हणजे पहिल्या वर्षी पण तुम्ही माल घेतला। एकंदरीत मला तुमचं नाव सांगा। केशव बाबाजी मोरे, मुक्काम पोस्ट भाडगाव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक। तुमचा मोबाईल नंबर 9767 361552। तुम्ही गेल्या 5 वर्षापासून डॉक्टर किसानचं तुमची SSN व्हरायटी आहे। हो ही सुधाकर आहे। आता सुधाकर तुम्ही अगदी रिकट पासून मार्गदर्शन घेतलं। हो पहिल्या वर्षी डॉक्टर किसानच्या मार्गदर्शनामुळे माल त्या ठिकाणी तुम्हाला मिळाला, हो चांगला रेट मिळाला। आता देखील बाग एकसारखी फुटून आली, आता सपकेनची तयारी तुम्हाला करायची, विरळणी करायची। हो. मग अशा वेळेस मला एक प्रश्न विचारायचा आहे की डॉक्टर किसानचं 5 वर्षापासून मार्गदर्शन घेण्याची गरज आणि सातत्याने तुम्ही का मार्गदर्शन घेताय त्याच्या पाठीमागचं कारण काय? सर, आता मी एक शेतकरी म्हणून सांगतो, कारण द्राक्ष बाग असो, डाळिंब असो किंवा भाजीपाला असो, जर डॉक्टर किसान जर पूर्णपणे जर शेड्यूल प्रमाणे जर औषध वगैरे वापरले तर प्रॉपरली तुम्हाला कोणतीच अडचण येत नाही आणि व्यवस्थित माल निघतो, काहीच अडचण नाही। परत तुमची तोट्याच नसून नफ्याची होती, हेच तुम्हाला सांगतो मी। तुम्ही 4 व्हीलर घेतली त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन। डॉक्टर किसानचा पण खारीचा वाटा आहे। हो, तुमच्या कृपेने झाले सर। काय तुम्ही आपला शब्द दिला आता का बा तुम्ही यावर्षी 4 व्हीलर घेणार सर, घेतली सर, काय अडचण नाही। नक्कीच हा शब्द प्रत्येक शेतकऱ्याला देत असताना कुठेतरी शेतकऱ्याची उन्नती कशी करायची त्या संदर्भात काम करत असताना प्रत्येक पिकामध्ये कसं काम गेलं पाहिजे आपण जर बघितलं। आता हे बघा, इथं काय करायचंय आपल्याला, सपकेन आपल्याला एकसारखे फुटून आलं म्हणजे 2 वेळा करायचं नाही, या खालच्या फुटी आपल्याला काढून घ्यायच्या। आता ही जी फूट आहे इथं 1 2 3 4 5 किंवा 6व्या डोळ्यावर आपल्याला सपकेन करून घ्यायचे अशा पद्धतीने। आलं लक्षात? ही सपकेन आपण अशा पद्धतीने करून घ्यायची, खालचे पानं अशा पद्धतीने काढून घ्यायचे। आता ही बघा, ही फूट आपल्याला ठेवायची, इथंच शेंडा पिंचिंग केला तरी चालेल। आता ही आहे 1 2 3 4 5 6, 6व्या पानावर आपण सपकेन केली, इथं मागच्या फुटी त्याच वेळेस काढून घ्या। आणि जसंही तुम्ही सपकेन कराल, सपकेन केल्यानंतर चांगली गर्भधारणा होण्यासाठी आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन काय ठेवलं पाहिजे, जिथं एक्सपोर्टचं काम आहे तिथं पहिल्या नीट लक्षात घ्या। जसंही तुम्ही सपकेन कराल, सपकेन केल्यानंतर तुम्हाला पहिली फवारणी करायची, त्या ठिकाणी कॉपर घ्यायचंय 200 लिटरला 400 ग्रॅम, M45 400 ग्रॅम, इमिडा 100 मिली आणि 2च दिवस जाऊ द्या। 2 दिवसानंतर जमिनीतून तुम्हाला द्यायचं एकरी 5 लिटर पोस्ट्रोक आणि 4 किलो पॉवर सोल्युशन 10 40 40 वरद फर्टिलायझरचं। हे का द्यायचंय पोस्ट्रोक आणि पॉवर सोल्युशन, याच्या पाठीमागं कारण काय ते देखील मी सांगतो की जेणेकरून आपल्याला सपकेन केल्यानंतर ज्या फुटी निघतायत त्या जोमदार फुटी निघून तिथं नायट्रोजनचं प्रमाण वाढलं नाही पाहिजे, तिथं पेऱ्यातील अंतर वाढलं नाही पाहिजे, म्हणून आपल्याला पॉवर सोल्युशन आणि फोस्ट्रोक। पॉवर सोल्युशन देण्या पाठीमागचं कारण काय आहे, ज्याच्यामध्ये नायट्रोजन कमी आहे, फॉस्फरस आणि पोटॅश जास्त आहे आणि काडीची भरदार अशी जाडी आपल्याला त्या ठिकाणी मिळण्यासाठी सपकेन केल्यानंतर हे ऍप्लिकेशन आपल्याला त्या ठिकाणी द्यायचंय। फोस्ट्रोक का द्यायचंय तर आपला रूट झोन चांगला ऍक्टिव्ह ठेवायचा आहे। रूट झोन जर ऍक्टिव्ह राहिला म्हणजे आपलं जसं शरीर आहे, आपलं शरीर पोट चांगलं आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत तर शरीर सदृढ असतं, प्रतिकार क्षमता चांगली असते, आपल्याला थंडी ताप आला तरी आपण तो मानत नाही। म्हणजे द्राक्ष वेलीमध्ये देखील आपल्याला डाउनी मिल्डू, पावडरी मिल्डू या गोष्टींचा प्रादुर्भाव आपल्याला होऊ नये म्हणून ऍप्लिकेशन द्यायचंय। त्यानंतर जशाही सपकेन नंतर थोड्याफार फुटी, दादा इकडे रे, हे बघा ही कवळी फूट जी दिसते सपकेन नंतर, नीट लक्षात घ्या, या कवळ्या फुटी दिसताय, इथं थ्रिप्सचा प्रादुर्भाव होईल, तिथं तुम्हाला द्यायचंय ग्रोस्टार कंपनीचं जेमी झोन।
200 लिटरला 250 मिली आणि त्याच्यासोबत अबिनिल क्रॉप सायन्सचा सनरूप 500 मिली असा एक स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे. जशाही फुटी 3 पानावर येतील तिथं तुम्हाला चांगल्या गर्भधारणेसाठी 10 दिवसाच्या अंतरात 3 फवारण्या करायच्या. पहिली फवारणी करायची त्या ठिकाणी वरद बायोटेकचं त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचंय बर्ड कव्हर 500 मिली आणि त्याच्यासोबत 04932 500 ग्रॅम, बोरान 100 ग्रॅम. ही फवारणी झाली. एक 4-5 दिवस जाऊ द्या. करप्या रोगाचा प्रादुर्भाव असेल, त्याचप्रमाणे थ्रिप्सचा प्रादुर्भाव असेल, त्याचप्रमाणे भुरी असेल, त्याचप्रमाणे डाउनी मिल्डू असेल, तिथं तुम्हाला फवारणी करायची. एक्सपोर्ट असेल, लोकल असेल. पानं गेल्या वर्षी जो अनुभव आपल्याला आला की पानं शेवटपर्यंत टिकले नाही, म्हणून त्या ठिकाणी आपण फवारणी काय केली पाहिजे, तिथं तुम्हाला फवारणी करायची. ओरिंडिस अल्ट्रा 200 लिटरला 200 मिली, सिमोडिस 200 मिली अशी एक फवारणी त्या ठिकाणी तुम्ही करून घ्या. आता त्याच्यानंतर परत 12 दिवसांनी तुम्हाला लोकलचं काम असेल तिथं लिओशिन 200 मिली, कॅब्रिओटॉप 300 ग्रॅम, 05234 500 ग्रॅम. जर एक्सपोर्टचं काम असेल तर तिथं तुम्हाला फवारणी त्या ठिकाणी करायची. 05234 600 ते 800 ग्रॅम, 6BA 2 ग्रॅम, 6BA 2 ग्रॅम, ग्राफर 50 मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला सातत्याने पानं शेवटपर्यंत टिकवायचे. सप्पेनच्या पुढं शेंडा 8-9 पानापर्यंत आला, शेंडा स्टॉपिंग करायचा आहे. मग कशा पद्धतीने तिथून जसंही तुम्ही विरळणी करता, सप्पेन करताय, त्यावेळेस पाण्याचं नियोजन ठेवत असताना जमिनीच्या माध्यमातून जसं तुम्हाला 10-40-40 सांगितलं, तिथून 9-10-12-13 दिवसात 9-10-12-13 दिवसामध्ये तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून एकरी स्लरी द्यायची. म्हणजे ज्या वेळेस काडी थोडीशी लालसर दिसते, काडी मॅच्युरिटीला अजून 2 महिने बाकी आहे, त्यावेळेस तुम्हाला स्लरी द्यायची. एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी आणि त्याच्यासोबत 4 किलो गुळ. केशवजी मोरे, एक प्रश्न मला विचारायचा आहे की तुमचे गेल्या 4-5 वर्षापासून एक 5-6 व्हिडिओ शेतकऱ्यांनी बघितले. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तुमचे व्हिडिओ बघून तुमच्या प्लॉटला व्हिजिट केली आणि ते व्हिजिट करून तुमचे प्लॉट चांगले असल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी प्लॉट रजिस्टर केले. तर अजूनही तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल की तुमच्या द्राक्ष शेतीमध्ये डॉक्टर किसानमुळे 5 वर्षात काय बदल झाला? आता 4 व्हीलर तर घेतलीच, मोठा बंगला तर आपल्याला बांधायचाच आहे, तो भाग वेगळा आहे, गमतीचा भाग सोडून द्या. पण एक मला प्रश्न असा आहे की इतर शेतकऱ्यांना तुम्हाला जी उन्नती झाली त्याबद्दल तुमचं मनोगत काय सांगाल? खरोखर डॉक्टर किसानचं जर पूर्णपणे मार्गदर्शन घेतलं 100% शेतीमध्ये फायदाच होतो, तुम्हाला सांगायचं. आणि 100% फायदा होतो. तुम्हाला झाला ना? झाला 100% फायदा. तो इतरांनी घ्यावा असं 100% आणि लोक शेतकऱ्यांनी 100% डॉक्टर किसानचा मार्गदर्शन घेऊन शेती करावी मी सांगतो. आता या वर्षी आपल्याला आता हे म्हणजे मी तर शब्द दिला होता मागच्या वर्षी की रिकट नंतर मी पहिल्या वर्षी माल आणून दाखवेल आणि मी माल आणून दाखवला. तुम्ही आंतरपीक भूमिंगाचं घेतलं होतं, मागच्या वर्षी त्याच्यावर मी चिडलो होतो. आणि आता पण सांगतो, रिकटचे जे प्लॉट आहे शेतकरी बांधवांनो, एक केशव मोरेंनी सांगितलं की डॉक्टर किसान जर काहीतरी लिहितंय, बिस्लरी नावाचं औषध लिहितंय तर तेच दुकानदाराकडे मागा. जेमिझोन लिहितंय तर तेच मागा, पॉवर सोल्युशन दिलंय तर तेच मागा. काय होतं, बायोडी 303 मिलीला गेलं आणि तिथं शेतकरी मला फोन करतो की सर बायो आर 303 आहे. तिथं त्याचा मी अनुभव घेतलेला नाही, त्याच्या प्रॅक्टिसेस मी केल्या नाही. त्याच्यामुळं मी जे लिहून देतो त्याच्या प्रॅक्टिसेस 1-1, 1.5 वर्ष डेमोन्स्ट्रेशन चालतं, त्यानंतर मी तुम्हाला लिहून देतो. तर अशा पद्धतीने खरड छाटणीमध्ये विरळणी खूप महत्वाची आहे आणि विरळणीनंतर सपकेन आणि सपकेन नंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन. बर्ड कव्हरच्या तुम्हाला 3 फवारण्या कशा अंतराने घ्यायच्या. आज पहिली फवारणी सांगितली. तर अशा पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर मित्रांनो, या वर्षी जे आत्ताच आपल्याला अवकाळीचं स्वरूप दिसतंय, जून कोरडा जाण्याची दाट शक्यता आहे. हवामान अंदाज आहे, मी काय हवामान अभ्यासक नाहीये, परंतु बरेचसे हवामान अंदाज मी त्या ठिकाणी बघत असतो. आणि याही वर्षी द्राक्ष बागायतदारांना त्या ठिकाणी गर्भधारणेला अडचणी येतील. म्हणून थ्रिप्सच्या संदर्भात असेल कारण थ्रिप्स पण त्या ठिकाणी तुम्ही कितीही संजीवकांचा वापर करा, कवळ्या फुटींवर ज्या वेळेस थ्रिप्स येतो, मी सांगितलं की जसंही तुमचं सपकेन होईल 2-3 दिवसांनी बारीक कवळी फूट निघेल, तिथं जेमिझोन 200 लिटरला 250 मिली आणि त्याच्यासोबत सनरूप 500 मिली अशी फवारणी करा. आणि त्यानंतर 2-3 दिवसाने पाण्याचं नियोजन मात्र
अतिशय कमी ठेवा. 3-4 तास पाणी दिल्यानंतर जर तुमची हेवी सॉईल असेल तर 8 दिवस पाणी देऊ नका. मध्यम सॉईल असेल तर 6 दिवस देऊ नका. हलकी जमीन असेल तर 4 दिवस देऊ नका. तिथं तुम्हाला एकरी 5 लिटर फोर स्ट्रोक आणि पॉवर सोल्युशन 10-40-40 हे ॲप्लिकेशन 3 वेळा तुम्हाला सांगितलं. या 3-3 वेळा सांगण्याचं तात्पर्य एक आहे की डॉक्टर किसानला मानणारा शेतकरी, डॉक्टर किसानला फॉलो करणारा शेतकरी, डॉक्टर किसानचं शेड्यूल घेणारा शेतकरी, जसं केशव मोरेंनी आज 3-4 वर्षापासून शून्यातून विश्व निर्माण केलं आणि मी शब्द दिला होता की यावर्षी 4 व्हीलर घ्यायची आणि त्यांनी घेतली का नाही? घेतली. अजून 2 वर्षांनी बंगला बांधायचा का नाही? हो, बांधायचं. 100%. हा विश्वास शेतकरी बांधवांनो डॉक्टर किसानच्या माध्यमातून तुम्हाला मी आतापर्यंत देत आलो. फक्त अट एकच आहे की लिहिलंय जेमिझोन तर वापरा जेमिझोन, लिहिलंय बायोडी 303 वापरा बायोडी 303, लिहिलंय फोरस्ट्रोकच्या बाबतीत मी सांगितलं. आजही मार्केटमध्ये फोरस्ट्रोकच्या नावाने डुप्लिकेशन चालू आहे. ज्या शेतकऱ्यांना रिझल्ट येत नाही त्यांनी वरती नाव बघा, PSS असं नाव असेल तेच फोरस्ट्रोक वापरा. मार्केटमध्ये काय होतं, आता मी स्वतः तुम्हाला सांगतो की घरी जाताना मला लहान मुलं, माझ्या भावाचे मुलं फोन करतात की त्या ठिकाणी पप्पा कॅडबरी घेऊन या. मी माझ्या ड्रायव्हरला सांगतो, त्यांनी सांगितलेली असते डेअरी मिल्क. ड्रायव्हरकडून चुकी होती, कारण ड्रायव्हरकडून चुकी होती म्हणजे की दुकानदार सांगतो की हीच डेअरी मिल्क आहे. घरी गेल्यानंतर त्याच्यामध्ये फॉल्ट निघतो. ती पूर्ण म्हणजे हे सांगायचं तात्पर्य एक आहे की मी जे लिहितोय ते जर वापरलं, नावानेच वापरलं तर तुम्हाला रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही याची शाश्वती मी देतो आणि चांगल्या पद्धतीत काम त्या ठिकाणी करून देण्याचा प्रयत्न माझा असेल आणि वारंवार व्हिडिओ खरड छाटणीचे चांगल्या गर्भासाठी मी देणार. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.